खताचं होणारं लिंकिंग थांबवण्यात यावं, त्याचबरोबर खत वाहतुकीवर जे काही एक्स्ट्रा भाडे लावण्यात आलेलं आहे ते देखील थांबवण्यात यावं, खतावर एक्स्ट्रा चार्ज लावण्यात येऊ नये यासाठी बीड जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी बंद पुकारण्यात आलेला आहे। याच बंदचा दुसरा दिवस आहे। मी सध्या बीडच्या मोंढा भागामध्ये आहे। याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी साहित्याची दुकानं आहेत, मात्र गेल्या 2 दिवसापासून ही सगळी दुकानं अगदी बंद असल्याचं पाहायला मिळतं। या सगळ्या कृषी सेवा चालकांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत। अनेक वेळा त्यांनी या मागण्या सरकारसमोर मांडल्या, मात्र यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळेच आता या सगळ्या कृषी सेवा केंद्र चालकांनी राज्यव्यापी बंद पुकारलेला आहे। या बंदचा आज दुसरा दिवस असून अशा पद्धतीनं मोंढा भागामध्ये सुकसुकाट पाहायला मिळतोय। एरवी या भागामध्ये शेतकऱ्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळते, मात्र या संपामुळे एकही शेतकरी मोंढा भागात येत नाही आहे। जे काही शेतकरी या ठिकाणी येतात मात्र त्यांना मोकळ्या हाताने परत जावं लागतंय। गेल्या 5 वर्षापासून ज्या काही या कृषी सेवा चालकांच्या मागण्या आहेत त्या प्रलंबित आहेत आणि त्याच पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आणि या राज्यव्यापी बंद त्यांनी आता पुकारलेला आहे। हे काही व्यापारी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेत नेमकं त्यांची मागणी 2 दिवसापासून एकच आहे की लिंकिंगचा विषय आहे आणि जो काही एक्स्ट्रा पैसे लावण्यात आलेत खतावर, काय मागणी दुसरा दिवस आहे आज? काही सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाली का? आज दुपारी 2 वाजता महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय भरणे मामा यांच्यासोबत आमच्या मापदा संघटनेचे पदाधिकारी व राज्यातून प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व आमचे पदाधिकारी यांच्यासोबत आज दुपारी 2 वाजता त्यांची मीटिंग आहे। तरी पण त्या मीटिंगमध्ये आमच्या मागण्या हा रास्ता आहेत। एक, आमच्या कृषी विक्रेत्याला जे रासायनिक खतासोबत होणारी लिंकिंग आणि दुसरा मुद्दा की जो रासायनिक खताचा पुरवठा होतोय तो आमच्या यापूर्वी कृषी विक्रेत्याला हा आमचा दुकान पोच पुरवठा होत होता। आता 2 वर्षापूर्वी ह्या कंपन्याची मनमानी हुजुरीगिरी जास्त वाढल्यामुळे कंपनी जे मनाला वाटेल ते करते, अधिक स्वरूपात लिंकिंग करते। त्यामुळे आमचा हा बंदचा आमचा दुसरा दिवस आहे। काल 27 एप्रिल रोजी बीड जिल्ह्यातील 5000 कृषी विक्रेते 100% बंद केलं आहे। बीड जिल्ह्याच्या कृषी विक्रेत्यांनी भरभरून आमच्या या संघटनेला पाठिंबा दिला आहे। तसेच आजचा दुसरा दिवस बी 100% बंद आहे आणि हा दुसरा तिसरा दिवस गिनती नाही आहे, तर आमचा हा बेमुदत बंद आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या प्रशासन मान्य करत नाही, शेतकऱ्यावरला या कृषी विक्रेत्यावरला होणारा अन्याय आता कदापि खपून घेतला जाणार नाही। दादा मला सांगा की हा म्हणजे बंद असा आहे की जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार तोपर्यंत हा बंद तुम्ही मागे घेणार नाही आहेत। आता नुकसान होते शेतकऱ्यांचं, कारण शेतकरी येत आहेत मोकळ्या हाताने परत जात आहेत। तर किती वर्षापासूनच्या मागण्या, किती वेळा तुम्ही सरकारकडे याबद्दल मागणी केली होती आणि आता काय नेमकं सरकार भूमिका घेत? हो, नक्कीच आमच्या या बंदमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे याची आम्हाला सुद्धा जाण आहे। मात्र आम्ही सुद्धा कुठेतरी शेतकऱ्यांच्या हितासाठीच शेतकऱ्यांवरती जो आर्थिक भार पडतो आहे हा भार कमी होण्यासाठी आणि कंपन्यांची जी मनमानी आहे, शासनाच्या काही जे जातच्या अटी आहेत ह्या अटी कुठेतरी शिथिल झाल्या पाहिजेत, कंपन्यांची मनमानी थांबली पाहिजे आणि शेतकऱ्यांवरती जो अतिरिक्त भार पडतो आहे हा कुठेतरी कमी झाला पाहिजे। यासाठी आम्ही हे संविधानिक पद्धतीने हा बंद आम्ही या ठिकाणी पाळण्यात येतो आहे। हा बंद आमचा बेमुदत आहे। आम्ही याच्या अगोदर जवळपास 5 वर्षापासून ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये आहोत। वारंवार आमच्या वरिष्ठ स्तरावरील जे संघटना आहेत त्या संघटनासुद्धा याच्यावरती काम करत आहेत। त्यासुद्धा वारंवार त्याचं मंत्रालय असेल, कृषी मंत्री असतील, प्रशासन असेल यांना वारंवार निवेदनं देत आहेत। त्यांच्यासमोर या सगळ्या अडचणी त्यांच्यासमोर मांडलेल्या गेल्या आहेत, मात्र याच्यावरती कुठलाही ठोस पर्याय आत्तापर्यंत मिळालेला नाही। म्हणून हा बंद यापुढेही असाच बेमुदतपणे चालू राहणार आहे, जोपर्यंत अपेक्षा आहे आम्हाला की कंपन्यांसोबत शासन असेल, सरकार असेल, कृषी मंत्री असतील यांनी ताबडतोब चर्चा करून आज 2 वाजता त्यांची एक बैठक आहे असं कळतंय। बैठक आहे मंत्रालयामध्ये एक महत्त्वाची बैठक पार होली। या बैठकीमध्ये नेमकं काय होतं याच्यावर देखील आपलं लक्ष असणार आहे, कारण या बैठकीमध्ये सरकार यांच्या मागण्या मान्य करतं का, त्यावर नेमका काय तोडगा निघतो आणि तोडगा निघाल्यानंतर हा बंद मागे घेण्यात असं त्यांनी सांगितलं। त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर हा बंद मागे घेण्यात येईल। आता मला सांगा, आज खासदार जिल्ह्यामध्ये होते आणि तुम्ही त्यांची देखील भेट घेतली, त्यांनी काय सांगितलं? आम्ही निवेदन दिलं त्यांना, ते हाऊसमध्ये उचलतो म्हणले हा प्रश्न, कारण सगळ्यात भेडसावणारा प्रश्न म्हणलं तर लिंकिंगचा आहे आमच्यासाठी। कारण त्याच्यामुळे एक तर आमच्या रिटेलरचं पूर्ण भांडवल जाम होऊन चाललं आहे आणि प्लस त्याचा अतिरिक्त भार हा शेतकऱ्यावर यायला लागला विनाकारण। म्हणजे शेतकऱ्याची त्यात काहीच चुकी नाही आणि आमच्या रिटेलरची पण काही त्यात चुकी नाही आहे, तरीसुद्धा अतिरिक्त भार हा शासनाच्या या गलथान कारभारामुळे व्हायला लागला आहे। त्याच्यावर कुठंतरी आमची मागणी आहे की त्याच्यावर कुठंतरी एक संविधानिक पद्धतीने तोडगा निघावा।
निश्चितच त्यांनी सांगितलं की लिंकिंगचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. या लिंकिंगमुळं यांना व्यवसाय करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे याचा भार जो आहे शेतकऱ्यांचं देखील यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे आता राज्य सरकारची जी काही एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, या बैठकीला कृषी मंत्री देखील हजर असतीलच. आणि या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो आणि या निर्णयानंतर हा निर्णय या सगळ्या कृषी सेवा चालकांना मान्य असेल का, त्यांच्या कोणत्या मागण्या यामध्ये मान्य होतात, हे काही वेळानंतर स्पष्ट होईल. मात्र आज या बंदचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील बीडच्या मोंढा भागातील सगळेच कृषी सेवा केंद्र बंद असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आहे. सहकारी कॅमेरा मुकुंद मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.